अधिवेशन सुरू होत आहे। महायुती सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। तर या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्दाही गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्कार प्रकरणावरून विरोधक सरकारला लक्ष्य करण्याची ही शक्यता आहे। एकंदरीतच आपण पाहतोय जे मुद्दे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात गाजतायत तेच मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा गाजवणार अशी शक्यता वर्तवली जाते। पुण्याच्या स्वारगेटमध्ये शिवशाहीमध्ये बलात्कार झाला तर राज्यात लाडकींची एसटीतली सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून आलं। सामच्या बातमीचे पडसादही अधिवेशनात गाजणार असं आता शक्यता वर्तवली जाते। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करताय तो मुद्दाही गाजू शकतो। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीडमधील गुन्हेगारी या संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीतला संशयास्पद मृत्यू यावरून सुद्धा विरोधक ताशेरे ओढू शकतात। तर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून अजित पवारांनी शिंदेंना चांगलीच कोपरखळी लगावली आहे। अजित पवारांनी आपली खुर्ची फिक्स केली आहे असं शिंदे म्हणाले। त्यावेळी अजित पवारांनी शिंदेंना टोल लगावले। काय म्हणाले अजित पवार पाहूया। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे। फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली। अजित दादांची मात्र फिक्स आहे। तुम्हाला फिक्स करता आले नाही त्याला मी काय करू। पण ठीक आहे, आमची रोटेटिंग चेअर आहे। अंडरस्टँडिंग। आणि यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच अधिवेशनाआधी सत्ताधाऱ्यांचा चहापान कार्यक्रम झाला। अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी यावेळी बोलणं टाळलं असंच दिसून येत आहे। धनंजय मुंडेंकडे न बघताच अजित पवार हे पुढे गेले। मात्र धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसतंय। ही दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। चहापानाच्या कार्यक्रमाच्या वेळची ही दृश्य आहे। अजित पवारांना बोलण्याचा धनंजय मुंडेंनी प्रयत्न केला मात्र दादांनी धनंजय मुंडेंना सपशेल नाकारलं आणि त्यांना टाळलं। आणि या राजकीय घडामोडींनंतर आता पुन्हा राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे News.20च्या माध्यमातून। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी आरोपी पियुष मोरे हा शिंदेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याचा एक फोटोही समोर आलाय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यावरती गुन्हा दाखल केलाय। मात्र ही घटना घडल्यानंतर रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीला विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित होते। मात्र रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय। मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असेल तर ही गंभीर बाब आहे अशी प्रतिक्रिया मंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे। यात विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नसल्याचंही आठवले म्हणाले। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारण कितीही करा पण अशा पातळीवरती नेऊ नका अशी विनंतीही राणांनी केली। तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एक विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तसंच आरोपींना अजिबात माफी देता येणार नाही, त्यांच्यावरती कडक कारवाई होईल अशी माहिती फडणवीसांनी दिली।
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी आरोपी पियुष मोरेशी फोनवरून जाब विचारलेला आहे. या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणी पियुष मोरेंचंही नाव समोर आलंय. व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लागावली नाही असा सवाल रक्षा खडसेंनी पियुष मोरेला विचारला. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. आमच्यात कुठलाही कोल्ड वॉर नाही असं स्पष्टीकरण आता शिंदेंनी दिलंय. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय. महाविकास आघाडीचे नेते पत्र द्यायला आले होते त्यावेळी हम साथ साथ हे दिसलं नसल्याचा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला. आनंद आश्रम हे आश्रम राहिलेलं नाही. ते दिघे गेल्यानंतर शिंदेंचा राजकीय कोठा झालाय. तर शिंदेंनी आनंद आश्रम नावावरती केल्याचा गंभीर आरोपच संजय राऊतांनी केलाय. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे संजय राऊतांनी मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवलं. यावेळी मनसेचे संदीप देशपांडेही राऊतांसोबत पुस्तक बघताना दिसले. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी अधिकृत घोषणा होण्याआधीच शहरात गिरीश महाजन यांचे पालकमंत्रीपदाचे बॅनर्स झळकलेत. महायुतीकडून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही सुटलेला नाहीये. आणि तशातच हे बॅनर लागल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय या बॅनरवरती पाहायला मिळतोय. मुंबईकरांनो, आताची ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. मुंबईकरांना आता तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहावं लागणार आहे. यंदा मार्च हा महिना सगळ्यात जास्त असह्य ठरणार आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षाही जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर उष्णतेच्या लाटांची तीव्रताही अधिक असेल. फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उकाडा आणि उन्हाचा तडाखा सुरू होणार असल्याचं कळतंय. कमाल तापमानानं सरासरी ओलांडली आहे आणि आता मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. यानंतर वळतोय टॉप 50 कडे. राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊ. चंद्रपुरात गडचांदूरमध्ये माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे. यामुळेच आजूबाजूच्या गावातील शेती धोक्यात आलेली आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणारी धूळ आणि प्रदूषित पाणी बाहेर सोडलं जातं. त्यात सिमेंटचं प्रमाण असल्यानं शेती नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातही सापडलाय. अकोला पोलिसांच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी एक पाऊल महिला आरोग्यासाठी सप्ताह राबवण्यात आला. त्याच अनुषंगानं अकोल्यामधील अकोला पोलीस वॉकेथॉन असा हा कार्यक्रम पार पडलाय. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं आयोजित वॉकेथॉनमध्ये 2000 महिलांनी सहभाग नोंदवला. हिंगोलीमध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती पशुवैद्यकीय विभाग ॲक्शन मोडवरती आलाय. सर्व पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना नियमाचं पालन करणं बंधनकारक केलंय. तर शेडमध्ये वेळोवेळी स्वच्छता करून औषध फवारण्या करण्याच्या सूचनाही पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टर्सनी दिल्यात. वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आता दिसतंय. कारण 24 तासांमध्ये एकही नवीन केस नसल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांनी दिली आहे. कारंजा तालुक्यातील खेडा जिरेपुरेत एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती आणि त्यानंतर प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली. 10 देशांतील 250 धर्मगुरू आणि भंते यावेळेस उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, समीर वानखेड यांनीही हजेरी लावली. लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. 72 वर्षांपासून या यात्रेची परंपरा सुरू आहे. महाशिवरात्रीपासूनच 20 दिवस चालणाऱ्या या यात्रेला लातूर जिल्ह्यासह सीमावर्ती भागातून नागरिक येत असतात. तसंच 700 वर्ष पुरातन असणारं अनेक नागरिकांचे धार्मिक श्रद्धास्थान म्हणून याला ओळखलं जातं.
रत्नागिरीतील शिरगाव, कुंभारली आणि पोफळी या गावचं जागृत देवस्थान असलेल्या महाकाली देवीची यात्रा उत्साहात पार पडली। यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित होते। भारत का भाग्यविधाता कोण असं म्हणत एका महिला शेतकऱ्यांनी सुंदर अशी कविता सादर केली आहे। ही कविता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतीये। नेटकऱ्यांकडून शेतकऱ्याच्या या कवितेचं कौतुकही होत आहे कि जिसके मेहनत से 140 करोड़ का ये देश पलता है, जिसका हल चलता है तो देश की हर मुश्किल का हल निकलता है, जो हवाओं की भाषा समझता है, आसमान की रंग पहचानता है, जो एक छोटे से बीज को लहलहाते हुए फसल में बदलने का जादू जानता है, वो जो ऊपर से इंसान अंदर से फरिश्ता है, इस धरती से जिसका माँ और बेटे का रिश्ता है, वो हमारे कंठधार, हमारे अन्नदाता एक किसान, यही तो है हमारे भारत भाग्य विधाता। कोल्हापूरच्या काळमावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळती दुरुस्तीचं काम वेगानं सुरू आहे। धरणातील पाणी पातळी कमी होत जाईल तशी दुरुस्ती प्रक्रिया ही टप्प्याटप्प्यानं सुरू राहील। कामांचा जोर असाच राहिल्यास पावसाळ्यापूर्वीच 50% काम पूर्ण होईल अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। धुळ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सायकल असोसिएशनकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शरीर सुदृढ राहावं या उद्देशानं पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संडे ऑन सायकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता। वसईतील निर्मळ गावामध्ये नवज्योती महिला मंडळांनी नशामुक्तीसाठी रस्त्यावरती उतरून जनजागृती आंदोलन केलं। शहरात खुलेआम अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे। तरुण पिढी नशेच्या आहारी जाते आहे आणि त्यामुळे महिला आक्रमक झाल्या आहेत। त्यांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील कुसमाडीमध्ये नागरिकांनी पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलंय। काही ग्रामस्थांच्या पाणीपट्ट्या थकल्या आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीनं सर्वच गावांचा पाणी पुरवठा बंद केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। ठाणे महानगरपालिकेच्या नव्या डीपी प्लॅन विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत। जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात कळवा नाका परिसरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते। जबाबदारी घेतो आणि आम्ही सामुदायिकरित्या लढायला तयार आहोत, हे आपल्याला शासनाला दाखवायचं होतं। बदलापूर जवळच्या चामटोलीतील डोंगराला भीषण आग लागली। काही वेळातच या आगीनं रौद्र रूप धारण केलं। त्यात शेकडो एकर जलसंपदा जळून खाक झाली आहे। मात्र वनविभाग घटनास्थळी दाखल झालं नाही। साकीनाकाच्या 90 फीट रोडवरील गुलशन कंपाऊंडमधील गोडाऊनला भीषण आग लागली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही। उल्हासनगरमधील गणेशनगर भागात एकाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला। राम सुराडकर असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला। दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचे प्राण वाचवलेत। दरम्यान पोलिसांना हा तरुण पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला। त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। अंबरनाथमध्ये 2 दुचाकींचा अपघात झाला। यावेळी भरधाव येणाऱ्या झेप्टो डिलिव्हरी बॉयनं एका दुचाकीवरील कुटुंबाला धडक दिली। त्यात एक मुलगा जखमी झालाय। नंदुरबारमध्ये देगोई आणि देहोल रस्त्यादरम्यान
आयशर ट्रकचा अपघात झाला, त्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय तर 12 कलाकार गंभीर जखमी झालेत. तसंच गाडीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान या ट्रकमध्ये म्युझिकल बँडचे कलाकार प्रवास करत होते. साताऱ्यातील भरतगाव वाडीमध्ये भर वस्तीत बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रात्रीच्या सुमारास पाळीव कुत्र्यावरती बिबट्यानं हल्ला केला आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. वन विभागानं तात्काळ बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी नागरिक करतायत.